नमस्कार. बुधवारी किंवा गुरुवारी गोष्ट सांगायची असं आपण म्हटलं होतं ना. आज गुरुवार. आज गोष्टीचं नाव आहे खरी माता, खरी आई कोण. आणि दुसरी गोष्ट मला नक्की माहीत आहे की तुम्ही सगळीजणं वाट बघताय वॉवची कविता ऐकायला. तर त्या कवितेला साजेशी अशी ही गोष्ट आहे. तुम्हाला सगळ्यांना शिवाजी महाराज तर 100% माहिती आहे. शिवाजी महाराजांच्या नंतर तेव्हा त्यांच्या काळातच पेशव्यांची नेमणूक झाली आणि मग बाकी राजधानी होती सातारला बरं का. पण सारा कारभार जो चालायचा ना मराठी राज्याचा तो पुण्यावरून चालायचा आणि ते पेशवे आहेत ते बघायचे. पेशव्यांच्या दरबारात पण अनेक सरदार होते, अनेक माणसं होती, निरनिराळी पदं होती. तुम्ही कदाचित तुमच्यापैकी काही जणांनी जर संभाजी बघितली असेल आत्ता नुकतीची सिरियल तर तुम्हाला कळलं असेल ना. तर त्यांच्याकडे ना 3 माणसं जी होती, एकूण 4, त्यांना म्हणायचं 3.5 शहाणे. काय म्हणायचं? 3.5 शहाणे. 3 पूर्ण शहाणे आणि 1 अर्धा शहाणा. आता ते 3 शहाणे कोण कोण होते? तर सखाराम बापू, देवाजी पंत चोरघडे आणि विठ्ठल सुंदर, हे 3 शहाणे. आणि अर्धा शहाणा कोण? तर जे नाना फडणवीस जे होते त्यांना म्हणायचे अर्धा शहाणा. का बरं? कारण हे जे तिघेही होते ना, हे तलवारबाजीतही उत्तम होते, चाणाक्ष होते आणि राज्यकारभारातही हे एक्सपर्ट होते. नाना फडणवीस जे होते ना, ते नाना फडणवीस त्यांना तलवारबाजी, शमशेरबाजी फारशी येत नव्हती. फक्त अत्यंत चतुर असा हा माणूस होता. त्यांची ही गोष्ट आहे. एकदा काय झालं, त्यावेळेला अरब देशातून घोडे विकायला येत असत आणि ते घोडे विकणारा एक विक्रेता त्या पेशव्यांच्या दरबारात आला आणि खूप छान घोडे त्याच्याकडे होते. त्याच्यापैकी 2 घोडे जे होते ते एकदम सेम घोड्या होत्या, त्या एकदम सेम पांढऱ्या शुभ्र उमद्या, जे घोड्यानं सुरेख सुंदर म्हणत नाही का, उमदे असा विशेषण वापरतात. तर पेशव्यांच्या ते मनात भरल्या आणि वाटलं की अरे आपल्याला हे 2 घोड्या आपल्याकडे असल्या पाहिजेत. तो जो विक्रेता होता तो म्हणाला बाकी कोणताही घोड्या विकायला मी तयार आहे, पण ह्या दोघांची मात्र गंमत अशी आहे की एक ह्याच्यातली आई आहे आणि एक मुलगी आहे. जो कोणी फरक सांगेल आई आणि मुलीमधला त्याला ह्या घोड्या मी बक्षीस देणार. विकायच्या नाही आहेत मला ह्या. तर सगळीजणं येतात, परीक्षण करतात, बघतात, कोणाला फरक सापडत नाही. एकदम सेम टू सेम दोन्ही घोड्या. आता प्रश्न पडतो, शेवटी ह्या 3.5 शहाण्यांना बोलवतात. पहिले 3 शहाणे पण सांगू शकत नाहीत, रपेट मारून येतात, काय परीक्षा घेतात. शेवटी नाना फडणवीसांना अर्ध्या शहाण्यांना बोलवलं जातं. हे येतात, ते थोडा वेळ बघतात घोड्यांकडे आणि म्हणतो अरे एक काम करूया आपण की घोड्यांची परीक्षा करायची आहे. तर आपण जरा पुण्याला माहिती आहे तुम्हाला ना, मुळा मुठाचा संगम आहे, त्या मुळा मुठेचा संगम आहे त्या ठिकाणी आपण जाऊया. गंमत म्हणजे त्यावेळेला मुळामुठेला प्रचंड पूर आलेला असतो, खूप पाणी साठलेलं असतं आणि नाना फडणवीस म्हणतात की तुमच्या ह्या दोन्ही घोड्यांना तुम्ही आज्ञा द्या आणि या तीरावरून पुरात त्या दोघींनी शिरायचं आणि पलीकडे जाऊन पोचायचं. ही त्यांची माझी म्हणजे त्यांना पोचायचं. मग मी सांगतो. तो घोडेवाला असतो, तो म्हणतो ठीक आहे. दोन्ही ज्या घोड्या असतात त्या पाण्यात शिरतात. थोडा वेळ अगदी सारखं ट्रेनिंग त्यांना दिलेलं असतं, कारण राजेराजवाड्यांकडचे घोडे त्यांना खास ट्रेनिंग देऊन तयार केलेलं असतं. या दोन्ही घोड्या पाण्यात शिरतात. थोडासा वेळ जातो, एक 5-10 मिनटं जातात. खूप पूर आलेला असतो, म्हणजे आपण म्हणतो ना तसं डोक्यावरून पाणी वाहून गेलं. घोड्यांना छान पोहता येत असतं बरं का. तर हे जेव्हा घोड्या दोन्ही शिरतात, थोडासा अंतर गेल्यानंतर मात्र काय होतं, एक घोडी थोडी पुढे जाते आणि एक घोडी मागे राहते. जी पुढे गेलेली घोडी असते ना ती हळूच मध्येच मागे वळून बघायची आणि पुढची घोडी आहे ती अशी मान वर करून बघायची की कुठपर्यंत पुढची घोडी गेली आहे. नाना फडणवीस हसतात आणि त्या घोडेवाल्याला म्हणतात कळलं तुम्हाला उत्तर, ही जी पुढे घोडी जाते ती आई आहे आणि मागे आहे ती मुलगी आहे. तो घोडेवाला असतो, तो एकदम खुश होतो. तो म्हणतो कसं ओळखलं तुम्ही? तो म्हणतो अगदी सोपं आहे ना, अगदी सोपं आहे की आई आणि मुलगी सारख्या दिसतात, अगदी मान्य आहे. कित्येकदा एकसारख्या वागतात, एकसारखा स्वभाव असतो, सगळं मान्य आहे. पण जेव्हा संकट येतं ना तेव्हा आईचं मार्गदर्शन बरेच वेळेला मुली घेतात, कारण आई ही अनुभवी असते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा संकट येतं ना तेव्हा आई, म्हणजे अगदी साधी गोष्ट बघा ना, तुमच्या घरात एखादा शिळा पदार्थ आहे आणि बरेच वेळेला, म्हणजे आमच्या लहानपणी तर असंच असायचं बरं का, की सकाळचा पदार्थ संध्याकाळी सगळ्यांनी वाटून खायचा. फ्रीज वगैरे नव्हतेच ना तेव्हा. आणि आदल्या दिवशीचा जो असेल शिळा पदार्थ तो सगळ्यांनी घास वाटून घ्यायचा, वाया घालवायचा नाही. पण जर समजा आईला शंका आली तर आई काय म्हणते, थांब जरा, पटकन पानात वाटून घेऊ नको, मी जरा पहिल्यांदा चव घेऊन बघते. का बरं?
तिला तो आवडला असतो असं नाही, पण तो अंमला नाही आहे ना, खराब झाला नाही आहे ना, म्हणून ती तुम्हाला तसं सांगत असते. बरोबर आहे ना? तसंच या घोड्यांचं पण आहे. कोणताही प्राणी आपल्या पिलाला जास्ती जपतो. आणि मला वाटते तुम्हाला मराठीच्या मुलांना आईवडिलांकडून कितीतरी वेळा ऐकली असेल तुम्ही ही म्हण, आजीकडून ऐकली असेल की दुधापेक्षा साईला जास्ती जपायचं असतं. म्हणजे मुलं तर आहेतच आहेत, पण मुलांपेक्षा सुद्धा नातवंडांना आजी जास्ती जपते. आणि हे कोणातही तेवढंच सत्य आहे. तर माकडीणीची गोष्ट अपवाद म्हणून ठीक आहे, पण बरेच वेळेला आपल्याला आई जपत असते. आणि म्हणून नाना फडणवीस सांगतात, पुढची घोडी आहे ती आई आहे आणि मागची आहे ती मुलगी आहे. तो घोडेवाला खुश होतो. त्या घोड्यांना घेऊन दरबारात येतात आणि दरबारामध्ये त्यांना नाना फडणवीसांना या दोन्ही घोड्या बक्षीस मिळतात. अशी चतुराईने काही वेळेला आपल्याला उत्तर शोधावी लागतात. डायरेक्ट उत्तर जेव्हा मिळत नाही ना, तेव्हा इनडायरेक्ट उत्तर असं शोधावं लागतं. मला वाटते तुमच्याही आयुष्यात असे खूप वेळा प्रसंग येतात आणि त्यावेळेला तुम्ही असं चातुर्याने उत्तर शोधायचं असतं. म्हणजे ते परीक्षेतलेच प्रश्न असावे लागतात असं बिलकुलच नाही. अनेक प्रश्न सतावत असतात आणि त्याची उत्तरं आपल्याला बळावर नाही, तर आपल्या चातुर्यावर, बुद्धीच्या चातुर्यावर शोधावी लागतात. तुम्हाला मला वाटते गोष्ट आवडली असेल. खरी घोडी कोण किंवा खरी माता कोण. आणि आज मी तुम्हाला जे म्हटलं होतं ना, वाव, तुमचे आई बाबा सगळ्यांनी आम्ही मस्त सिक्रेट मीटिंग घेतली बरं का. आणि तुमच्यासाठी ही खास कविता बनवलेली आहे. ती कविता थोडीशी मी बघून सांगते तुम्हाला. वी लव्ह यू, वी लव्ह यू बिकॉज यू आर वंडरफुल, वाईज अँड विटी. वंडरफुल सगळे शब्द तुम्हाला गेलेले आहेत, एकही शब्द कठीण नाही आहे. वंडरफुल, वाईज शहाणे एकदम, आणि विटी एकदम चतुर आणि हुशार, नाना फडणवीसांसारखे. कधी कधी आम्ही तुम्हाला समजावून सांगतो, कधी कधी रागावतो, धाक दाखवतो आणि काही वेळेला फटकासुद्धा मारतो. कारण वी लव्ह यू, वी लव्ह यू. वी वरी अबाउट यू, वी वरी अबाउट यू, and we wish all the best for you because we love you. Why we love you? Because you are wow, wonderful, wise and witty. कधी कधी we warn you, असं करायचं नाही बरं का, बिकॉज यू शुड नॉट बी रॉंग, तुम्ही काही चुकीचं करू नये. वी काही वेळेला फटके मारतो, वी वाईप यू, बिकॉज यू शुड नॉट बी वाईल्ड, वेड्यासारखं एकदम आक्रमक वेड्यासारखं वागू नये. यू शुड नॉट गो वेरी, उगाच इकडे तिकडे 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 धावू नये, वेड्या चुकीचं काही करू नये. बिकॉज वी लव्ह यू अँड बिकॉज यू आर वाव, वंडरफुल, वाईज अँड विटी. कधी कधी, नॉट कधी कधी, नेहमीच तुम्ही प्रश्न विचारता. काय काय तुमचे प्रश्न असतात? हाऊ, व्हॉट, व्हेन अँड व्हेअर. हाऊ, व्हॉट, व्हेन, व्हेअर अँड वाय. का करायचा मी उपास, का करायचा अभ्यास, का बाहेर जायचं नाही, का पावसात दिसायचं नाही, सारखे तुमचे प्रश्न असतात ना. कारण तुम्हाला तुमच्या क्वेश्चन्सना, प्रश्नांना ओव्हरकम करायचं असतं, उत्तरं शोधायची असतात, ओव्हरकम करायचं असतं. नॉट ओनली दॅट, बट आउटपुट चांगला हवा असतो, चांगलं काहीतरी करायचं असतं. आणि तुमचा अभ्यास किंवा काम ऑर्गनाईज करायचं असतं, ऑर्गनाईज करायचं असतं. तुमचा आउटलुक बदलायचा असतो, एखाद्या दृष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा असतो. आणि नव्या जगाची विंडो तुम्हाला ओपन करायची असते, डब्ल्यू. नव्या जगाची विंडो, तुम्हाला ओपन करायची असते. तरी आम्ही रागावत नाही, तरी आम्ही कंटाळत नाही, आम्ही राहतो शांत, तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. बिकॉज वी लव्ह यू, बिकॉज यू आर वाव, वंडरफुल, वाईज अँड विटी. तुमच्यापैकी काही असाल काळे, काही असाल गोरे, काही असाल बुटके, काही असाल उंच, काही असाल स्मार्ट, काही असाल बावळट. आम्हाला काही फरक पडत नाही, कारण तुम्ही प्रत्येकजण आहात ओरिजिनल, स्वतःचे स्वतः. तुमच्यासारखं जगात दुसरं कोणी नाही, असा आमचा विश्वास आहे. कारण वी लव्ह यू बिकॉज यू आर वाव, वंडरफुल, वाईज अँड विटी. यू आर वाईज, वंडरफुल, विटी अँड वर्दी ऑफ अवर लव्ह. आम्ही प्रेम करावं असे तुम्ही आहात, वर्दी आहात. कधी कधी फटकेही मारतो,
आई बाबा तर मारतात, पण बाई पण काही वेळेला एखादा रट्टा ठेवून देतात. कारण वी वरी अबाउट यू. तुमची चिंता वाटते आम्हाला. वी वरी अबाउट यू. वी वरी अबाउट युअर वेलफेअर. तुमचं चांगलं बाबा म्हणून आम्हाला असं वाटतं. तुमचं वेलबिईंगसाठी आम्ही असं करतो. WW आहेत ना सगळे. वेलबिईंगसाठी आम्ही असं करतो. असं सगळं करताना कधी असता तुम्ही आमच्या एकदम नियर. कधी असता तुम्ही फार 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 अँड टू फार. तुम्ही असा नियर किंवा फार. स्टील वी आर वॉचफुल. तरी आमचं बरोबर लक्ष असतं. बिकॉज वी लव यू. वी लव यू. बिकॉज यू आर वॉव. यू आर वंडरफुल, वाईज, विटी अँड आत्ता शेवटचा शब्द मी कोणता वापरला होता लक्षात आहे का तुम्हाला? वर्दी. पण आमच्या प्रेमाचे वर्दी आहोत हे तुम्हाला तुमच्या वागण्यातून सिद्ध करावं लागतं. होय की नाही? आई प्रेम तर करतेच करते, पण आईच्या प्रेमाला पात्र होण्यासाठी आपण आईचं पण ऐकावं लागतं, बाबांचं पण ऐकावं लागतं, बाईंचं पण ऐकावं लागतं आणि आपला आउटपुट जास्तीत जास्त चांगला कसा होईल ते बघावं लागतं. चांगला माणूस कसा होईल ते बघावं लागतं. सो अगेन वी ऑल लव यू बिकॉज यू आर वॉव. WOW. थँक्यू. आता परत पुढची गोष्ट सोमवारी. थँक्यू. वी